सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। आलिशान कार घेऊन देण्याच्या हट्टावरून आई वडिलांसोबत झालेल्या वादानंतर 20 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव प्रयांश पोपट कोकरे असे आहे। प्रयांश हा मोबाईलच्या आहारी गेला होता। तो दिवस रात्र मोबाईल पाहत होता, तसेच त्याची सतत चिडचिड होत होती। कोणत्याही गोष्टीचा हट्ट धरला की तो त्यासाठी प्रचंड त्रागा करायचा। गेल्या 15 दिवसांपासून तो आलिशान गाडी घेण्याच्या हट्टाला पेटला होता। त्यासाठी तो आई वडिलांसोबत वाद घालत होता। सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्याने गाडीसाठी आई वडिलांसोबत वाद घातला। मंगळवारी पुन्हा तोच वाद सुरू झाला। आई वडिलांनी त्याची समजूत काढली, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलले। घरातील किचन मध्ये सकाळी 11:30च्या सुमारास त्याने गळफास घेतला। किचन मधील हृदय पिळवून टाकणारे दृश्य पाहून कुटुंबियांना धक्का बसला। त्यांच्या आक्रोशाने आसपासचे लोक जमले होते। वडिलांनी त्याला तातडीने खाली उतरून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। तसेच मोबाईलच्या व्यसनाबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे।